नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, काही रेसिपीज अशा असतात ना ज्या इंटरनेटवर सोशल मीडियावर खूप पटकन व्हायरल होतात आणि जो तो आपल्या चॅनलवर त्या रेसिपीज दाखवत असतो. पण खूपदा काय होतं, ती रेसिपी आपल्याकडनं पाहायचं राहून जातं आणि मनाला एक ना अशी रुखरुख लागलेली राहते. त्यामुळेच अमृता अशीच एक सोशल मीडियावरती ट्रेंडिंग असलेली रेसिपी आपल्याला दाखवणार आहे. पण अमृता, जरा आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो नक्की. ट्रेंडिंग, व्हायरल आणि झटपट होणारा मँगो अप्पे केक लागेल एकदम भारी. चला हा मग केक करायला घेऊया घरच्या घरी. मनीषा, अगदी झटकीपट होणारा हा मँगो अप्पे केक आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक बॅटर बनवायचंय. आपण काय करूयात, सगळ्यात आधी मिक्सर जार मध्ये 1 कप रवा घेतलाय आपण. हा जाड रवा आहे. बरं, ह्याला जाड रवा लागतो का? हो, म्हणजे सहसा जाड रवाच घ्यायचा, कारण की आपण हे सगळं मिक्सरला फिरवणार आहोत. तुम्ही जर बारीक रवा घेतला तर तो खूपच बारीक होऊन जाईल. अच्छा. आणि केकचं जे टेक्स्चर असतं ते त्या केकला येणार नाही, म्हणून सहसा थोडासा जाड रवा आपल्याला घ्यायचा आहे. आपण 1 वाटी रवा ह्याच्यात घेतलाय. आता आपण अर्धा वाटी दही याच्यात घालणार आहोत. हा इन्स्टंट केक आहे मनीषा, त्यामुळे इथे दह्याचा आपण जास्त वापर केलेला आहे. बरं, म्हणजे फर्मेंट व्हायला तुम्हाला दही लागेल. अर्धा वाटी दही आणि त्याच प्रमाणात अर्धा वाटी दूध आपण घेतलेलं आहे. आपण मँगो केक करतोय त्याच्यामुळे 3/4 कप म्हणजे पाऊण कप आंबा आपल्याला ह्याच्यामध्ये, साधारणतः 1 मध्यम आकाराचा हापूस आंबा. हो. बरोबर हो. आहे. आंबा तसा गोड असतो आणि या केकला अजून गोडवा देण्यासाठी आपण इथे साखर वापरणार नाही आहोत. बरं. त्याच्या बदल्यात आपण इथे 4 ते 5 खजूर घेतलेले आहेत. ते खजूर आपण या केक मध्ये घालतोय, म्हणजे थोडंसं हेल्दी पण हे होऊन जाईल आणि मुलांना खायलाही छान लागेल. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं. मनीषा, हे छान आपलं बॅटर रेडी झालंय. हे बॅटर मी काढते, तोपर्यंत तू अप्पेचा तवा आहे ना गरम करायला ठेव. कुठेही आपल्याला याच्यात पाणी घालावं लागलं नाहीये. आणि म्हणजे दूध घातलं होतं, जे दही घातलं होतं आणि जो आंबा घातला होता त्याच्यात अगदी व्यवस्थित हे झालेलं. आणि स्मूथ अशी पेस्ट झाली आहे. आणि अमृता, आंब्यानी रंगही छान आलाय. हो, आणि तू जर बघशील तर कमीत कमी सामानात हा छान केक बनवला जातो. युजली आपण जर केक बनवायला गेलो तर त्याला खूप प्रोसिजर असते, तो बेक करावा लागतो कमीत कमी 45 मिनिटं. हे अप्पे आपले 10 मिनिटात तयार होतात. तू बघ, हे छान बॅटर आपलं तयार झालंय. यात अगदी शेवटी आपल्याला घालायचं आहे की अर्धा चमचा खायचा सोडा. बर, हे फुलून येण्यासाठी. बर. सोडा ऑप्शनल आहे का? नाही, सोडा तुम्हाला घालावाच लागतो, त्याशिवाय तो केक फुलून फुलणार नाही. हा, यात आपण घालतोय अर्धा चमचा सोडा. बर, तू बघशील तर केक करताना आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरतोस. इथे आपण दही वापरलंय, त्या अंदाजानुसार अर्धा चमचा सोडा. बर. आणि सोडा घातल्यानंतर अगदी चमचाभर पाणी देशील, अगदी अर्धा चमचा बस. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्या. ज्यावेळी आपण सोड्यावर पाणी टाकतो ते छान फुलून येतं आणि आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित फर्मेंट होतं. आता अप्पे पात्रात युजली आपण अप्पे करताना तेल सोडतो, पण आज आपण केक करतोय म्हणून याच्यात आपण तूप सोडूया. आणि केक हा ना तसा सगळ्यांच्याच आवडीचा विषय. हो. पण तो करायला तसा वेळ लागतो आणि सगळ्याचकडे केकचं पात्र किंवा ओव्हन असेल असं नाही ना. त्यामुळे हा अप्पे पात्रातला केक म्हणजे त्याला छान पर्याय आहे अमृता. आणि अप्पे पात्र जनरली सगळ्यांच्या घरी असतं. आणि मिनी केक बघितले ना तर मुलं पण पटकन उचलून खातात. होतोही झटपट, म्हणजे आपल्यालाही खूप काम नाही. आणि मैदा नाही आहे, रवा आहे, त्यामुळे हेल्दी पण आहे. बस. तवा आपला छान तापलाय, आपण हे अप्पे सोडून घेऊयात. असंही मुलांना अमृता कप केक आवडतातच. हा, मग हा कप केकला छान पर्याय आहे. म्हणजे काय मनीषा, आपण केकही खायला देतोय, त्यात आपलं एक समाधान की बाबा आपण हा हेल्दी केलाय. आपण मैदा वापरला नाहीये, आपण साखर वापरली नाहीये, आपण आंबा वापरलाय. हे बघ, लगेच ना, हे बघ लगेच फुलायला लागतो. अमृता बघ, छान जाळी पण पडत आहे. केकला जसा फ्लफीनेस असतो ना तसा तो इथे येतोय. आता आपण याला झाकण ठेवूयात आणि बारीक गॅसवर किमान 5 ते 7 मिनिटं ह्याला होऊन देऊया. बर, मनीषा, 5 मिनिटं झालेत. आपण एकदा चेक करूया हे झालंय का. वा वा वा, अमृता एकदम फुलून आले आणि रंग तर इतका सुरेख दिसतोय ना. आपण हे पलटूया. हो अमृता, खूपदा काय होतं ना, अप्पे पात्रामध्ये मधले जे 3-4 अप्पे असतात ना, ह्याला ना थोडीसा फ्लेम हा जास्त लागतो, त्यामुळे ते असे लवकर होतात. आता ह्याने पण रंग थोडासा वेगळा दिसतोय आणि बाकीच्यांचा रंग वेगळा दिसतोय. हो, आपल्याला युजली हा रंग हवा मनीषा आपल्या केकला. बर, आपण आहे ना मनीषा ह्याला पलटून थोडंसं खालच्या साईडनी होऊन बघूयात, म्हणजे ते मध्ये कच्चे राहणार. बर, झाकण ठेवणार परत. अमृता, केक बेक होताना जसा वास येतो ना
तसा इथे हा आप्याचा आता केकच म्हणूयात आपण, कप केक. तर ह्याचा ना जो आंबा तू घातलायस ना, हो. त्याचा छान असा वास येतोय. मनीषा, तुला केक खाणाऱ्यांमध्ये पण मजा असते माहिती आहे. काही काही जणांना क्रीमचा केक असेल तर त्यातला क्रीम आवडत नाही. पण आमच्या इकडे फॅमिलीत असे केक आहेत की ज्यांना असा लाल झालेला केक खायला खूप आवडतं. म्हणजे आपण युजली जो मोठा केक बेक करतो ना, त्याच्या पण खालची जी ब्राऊन झालेली लेअर असते ना, हो, ती ती खायला खूप खूप छान छान लागते. हो. मनीषा, हे खालूनही झाले छान. हो. आता हे आपले छोटे मँगो केक आपण काढून घेऊ. हो. किंवा अगदी हलका फुलका केक झालेला आहे हा, आणि अगदी 10व्या मिनिटाला तयार आहे. हो, म्हणजे तुम्हाला लगेच खायची इच्छा झाली ना, तेव्हाच्या तेव्हा केला ना तरी सुद्धा चालेल. मनीषा, हे आपण आपले छोटे मँगो अप्पे केक सर्व करूयात. अगदी हलके फुलके झालेत, तू बघशील हे. हो. तर ह्याला आपण थोडंसं मँगो सॉसने डेकोरेट करूया. बर, म्हणजे ते खायला अजून छान लागते हो. आणि दिसायलाही छान दिसते. आंब्यांचा सीझन संपत आला. मार्केटमधून आंबे संपण्याआधी ही मँगो अप्पे केक रेसिपी करून नक्की बघा. आणि अशाच व्हायरल ट्रेंडिंग रेसिपीज आम्ही तुम्हाला इथे दाखवत राहू. आणि तुम्हाला माहितीये का, आम्हाला पण जरा व्हायरल व्हायचं आहे हो. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत रहा किचन क्वीन्स.